नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन वेगळा पदार्थ बघणार आहोत, तो म्हणजे पिठल्याच्या वड्या। चला तर मग बघूयात। त्यासाठी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, हिरवी मिरची लसूण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे, सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी मोहरी, जिरे, हळद आणि तेल घेतलेलं आहे। चला तर मग करूयात पिठल्याच्या वड्या। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवणार आहे। ह्याला जरा तेल जास्तच लागतं। आणि ज्यात आपल्याला वड्या थापायच्या आहेत त्या ताटालाही आपण तेल लावून घेणार आहोत। तेल छान गरम झालेलं आहे, त्यात आता आपण अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरं आणि मिरचीचा ठेचा जो तयार केलेला आहे तो घालून घेऊयात। आता ह्यात एक छोटा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर थोडी कोथिंबीर घालून घेऊयात। हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे। आता ह्यात आपण वरून पाणी घालणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। आता ह्याला छान उकळी आलेली आहे। आता यात जेवढं बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। पीठ घातल्यानंतर या सगळ्या गाठी पटापट फोडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर डायरेक्ट पाण्यात पीठ घालून कालवता येत नसेल तर तुम्ही ते पीठ आधीच पाण्यात कालवून मग तुम्ही ते कढईत टाकू शकता। अशा प्रकारचा व्हिडिओ मी नंतर तुम्हाला दाखवेन। पीठ घातल्यानंतर गाठी होतात, म्हणून पटापट आपण हे गाठी फोडून घेणार आहोत। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे थोडं झाकून वाफ काढून घेणार आहोत। ही छान वाफ आलेली आहे। आता आपण आधी ज्या ताटाला तेल लावून घेतलं होतं त्यात हे सगळं काढून घेऊयात।
आता वाटीला तेल लावून ते आपण थापून घेणार आहोत. हाताला चटके बसतात म्हणून वाटीने करून घेणार आहोत. ताटातच हे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. आता यावर आपण खोबरं आणि कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि खसखसही आपण घालून घ्यायची आहे. खसखस घातले की चव छान येते म्हणून आपण खसखसही वरून घालणार आहोत. थोडं थंड झालं की या वड्या कापून घ्यायच्या आहेत. अशा या आपल्या छान पिठल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा आणि आपलं किचन या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.